असल्या थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी लवकर उठून टिफिन बनवायचा आणि तोच जर टिफिन आहे असा माघारी आला ना, एवढी चिडचिड होते. आद्या अगदीच टिफिनमधले 2-3 घास खाते, नाहीतर आहे असा टिफिन माघारी असतो तिचा. पण बनवावा तर लागतोच. त्यानंतर ना आद्याला मी उठवते, कराग्रे वसते लक्ष्मी बोलल्यानंतर ना तिचं सगळं बाकीचं रुटीन चालू होतं आणि मग मी तिला जाते तिचं आवरून स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी. जोपर्यंत बस येत नाही तोपर्यंत आम्ही छान असं उन्हाला उभं राहतो. तिला सोडून आल्यानंतर ना माझं मी एक्सरसाइज करते थोडा वेळ. अगदीच 15 ते 20 मिनिटाचाच करते फक्त. त्यानंतर ना आज बनवलं होतं पनीर पराठा, त्याचाच नाश्ता केला. मग जी काही घरातली कामे होती ती करायला घेतली. आज मला 4 वाजता बनवायचे होते आप्पे, जे की मी पहिल्यांदाच बनवणार होते. मी ऐकलं होतं की इडलीच्या पिठाचे सुद्धा बनवतात. मग मी आयतंच पीठ आणलं होतं आणि त्याचं बनवणार होते. पण एवढा घाण पचका झाला. 5 ते 6 वेळा मी ट्राय केला आप्पे बनवायचे, पण माझ्याकडून काय झालं नाही. त्यानंतर संध्याकाळी जायचं होतं बर्थडेला सत्यजितच्या, म्हणजेच आद्याच्या मावस भावाच्या बर्थडेला. मग बर्थडे वगैरे झालं, त्यानंतर जेवण पण आम्ही आज तिथेच करणार होतो. छान जेवणाचा बेतसुद्धा होता. मग सगळ्यांना एकत्र बसून जेवण वगैरे केलं. तर आजचा दिवस असा गेला, आजचा म्हणजे सोमवारचा. तर कसा वाटला नक्की